नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा होणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये प्लास्टर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं आहे। आपण बघतो बऱ्याच ठिकाणी प्लास्टर झाल्यानंतर प्लास्टरला 1 वर्ष किंवा 2 वर्षानंतर बरेचसे क्रॅक जातात। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला घराचं बांधकाम करायचं असेल, घराचं प्लास्टर करायचं असेल, घर बांधायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा होणार आहे। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। आपल्या या मराठी चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषय असेल, वास्तुशास्त्र विषय असेल, सर्व माहिती सांगितली जाते तेही मराठीमध्ये, त्यामुळे सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, आपण बऱ्याच ठिकाणी बघतो प्लास्टर झाल्यानंतर सुरुवातीला प्लास्टरला काही सुद्धा होत नाही, पण नंतर जसजसे दिवस जातात, 1 वर्ष 2 वर्ष तसतसं त्या प्लास्टरला बरेचसे क्रॅक जातात आणि क्रॅक एवढे जातात की नंतर ते प्लास्टर पडतं सुद्धा, आपण बऱ्याच ठिकाणी बघतो। पण मित्रांनो, तुम्ही जर अगोदर साध्या सिंपल गोष्टी फॉलो केल्या तर प्लास्टरला कधीही क्रॅक जाणार नाही, प्लास्टर भरपूर वर्ष टिकेल। तुम्हाला फक्त सिंपल गोष्टी फॉलो करायच्या प्लास्टर करते वेळेस। आता काय करायचं आहे, तुम्हाला प्लास्टर करण्या अगोदर तुमची जी भिंत आहे ती भिंत अगोदर मजबूत असणं गरजेचं आहे, म्हणजे त्या भिंतीला पाणी अगोदर व्यवस्थित बसणं गरजेचं आहे। समजा तुमची बांधकामाची भिंत झाली, बांधकामाची भिंत तयार झाल्यानंतर त्या बांधकामाच्या भिंतीला कमीत कमी 7 ते 8 दिवस, म्हणजे जास्तीत जास्त 10 दिवस तुम्हाला कंटिन्यू पाणी मारणं गरजेचं आहे। सकाळ दुपार संध्याकाळ पाणी मारणं गरजेचं आहे, कारण बांधकामाचा मजबूतीचा तेवढाच एक क्युरिंगचा टाइम असतो 10 दिवसाचा। त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू एक सुद्धा दिवस वायपट न घालवता कंटिन्यू तुम्हाला पाणी मारणं गरजेचं आहे बांधकामासाठी। त्यावेळेस बांधकाम मजबूत होणार आहे। बांधकाम मजबूत झाल्यानंतर त्यावरती प्लास्टर करायचे आहे। आता प्लास्टर मजबूत होण्यासाठी बांधकाम मजबूत असणं गरजेचं आहे, बरोबर ना। बांधकाम मजबूत झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस प्लास्टर करायचं आहे, समजा मिस्त्री तुमच्या घरी प्लास्टर करण्यासाठी आले, तो दिवस आहे, समजा सकाळी मिस्त्री आले तुमचं भिंतीचं प्लास्टर करण्यासाठी, तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर आदल्या रात्री तो पूर्ण रूम असेल किंवा भिंत असेल सर्व टोटली भिजवायचं आहे। आदल्या रात्री पूर्ण भिजवायचं आहे पाण्यामध्ये, दिवसभर त्यानंतर रात्रभर पूर्ण चांगली भिंत पाण्यामध्ये भिजली जाते। काय होतं, बऱ्याच ठिकाणी आपण बघतो काय केलं जातं, समजा मिस्त्री येणार आहेत त्या दिवशी प्लास्टर करण्यासाठी, तर त्या दिवशी भिंतीला पाणी मारलं जातं। त्या दिवशी जर तुम्ही भिंतीला पाणी मारलं तर ती भिंत सुकत नाही, त्या भिंती भरपूर ओलावा राहतो आणि मिस्त्रीला त्या भिंतीला प्लास्टर करण्यासाठी भरपूर सिमेंट वापरावं लागतं, त्यांचा बराचसा वेळ जातो मिस्त्रींचा। त्यामुळे तुम्हाला आदल्या रात्री पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण ती भिंत आहे ती पूर्ण भिजवायची आहे तुम्हाला। आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही नॉर्मल भिंत जरी वाळली तर मिस्त्री वगैरे काय करतात, ते नॉर्मल भिंत असेल तर पाणी वगैरे मारतात लगेच, कारण ते लय पाणी मारत नाहीत त्या दिवशी, त्यांना प्लास्टर करायचं असतं। त्यामुळे कारण भरपूर त्यांना भिंतीला जर भरपूर पाणी मारलं, ओढली तर भिंत केली तर त्यांना प्लास्टर करायला भरपूर त्रास होतो। त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही घरमालक असाल किंवा कॉन्ट्रॅक्टर असाल, तुम्हाला अगोदर या गोष्टींची काळजी घ्यायची आहे। आदल्या रात्री पूर्ण तुम्हाला जी भिंत आहे ती पाण्यामध्ये भिजवायची आहे, समजले पहिली ही गोष्ट। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर भिंत जी प्लास्टर करायची आहे त्या भिंतीमध्ये कॉलम असतात किंवा भीम असतात, आपण बघतो RCC काम असेल तर, किंवा शिलिंग सुद्धा असते, याचं सर्व प्लास्टर करताना। आता भिंतीचं तुम्ही ठीक आहे पाणी मारता, पण RCC कामाचं ज्यावेळेस तुम्हाला प्लास्टर करायचं आहे त्यावेळेस डायरेक्टली जो प्लास्टरचा माल असतो तो डायरेक्टली मारायचा नसतो। तुम्हाला काय करायचं आहे ते, कारण जे RCC काम असतं त्यात जास्त गुळगुळीतपणा आलेला असतो, त्यावरती जरी प्लास्टर मारलं तरी एक क्रॅक जाण्याचं किंवा पडण्याचे जास्त चान्सेस असतात। त्यामुळे त्याला तुम्हाला एक टाचा मारणं गरजेचं आहे। टाचा मारल्यानंतर तुम्हाला पुन्हा प्लास्टर करताना काय करायचं आहे, त्यावरती सिमेंट पाणी मारायचं आहे। सिमेंट पाण्यामुळे जे जास्त जो माल असतो प्लास्टरचा तो RCC कामावरती जास्त आवळून धरतो आणि जास्त पडण्याचे चान्सेस राहत नाही। ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत। जे टोटली RCC काम आहे त्या RCC कामाला टोटली सिमेंट पाणी मारायचं आहे। मग त्यात सिलिंग असेल, बीम असेल, कॉलम असेल, ह्यांना टाचा आणि सिमेंट पाणी मारायचं आहे आणि नंतर प्लास्टर करायचं। आता प्लास्टर करताना महत्वाचा जो सर्वात मुद्दा आहे तो तुमचं मिश्रण म्हणजे सँडचं असेल, जे प्लास्टर सँड असेल आणि सिमेंटचं मिश्रण असेल ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे। बऱ्याच ठिकाणी बघतो आपण काय करतो, थोडा जे मिस्त्री असतात ते माल बनवतात 4 पाट्याचा 2 पाट्याचा, असं कधी करायचं नाही। टोटली तुमचा जे एक बॅगचं जे प्रमाण असतं सिमेंट असतं, एक बॅग असेल टोटल सिमेंटचं आणि जे सँड असेल त्यांचं टोटली मिश्रण आहे ते टोटली तुम्हाला एकत्र करणं गरजेचं आहे। त्यावेळेस टोटली एकत्र माल बनवल्यानंतर सर्व मिश्रण एकत्रित होतं, सिमेंट पाणी आणि ती सँड असतो एकत्र एक चांगल्या प्रकारचं मिश्रण तयार होतं।
या गोष्टींची तुम्हाला खास काळजी घेणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो काही ठिकाणी सँडमध्ये सँड जास्त होती, सिमेंट कमी होतं, पाणी जास्त होतं. अशा गोष्टी अजिबात होऊ नये, कारण या गोष्टी खूप महत्त्वाच्या राहतात प्लास्टरच्या मजबूतीसाठी. आणि प्लास्टर करताना तुम्हाला काय करायचं, समजा बांधकाम खूप आतबाहेर झालं असेल किंवा थोडंफार खराब झालं असेल तर तिथे तुम्हाला चिकन मेचची जाळी मारा. चिकन मेचच्या जाळीनं काय होतं, प्लास्टर जास्त जरी प्रमाणात वाढलं भिंतीला तरी क्रॅक जात नाही आणि तुमची कॉलम आणि भिंत जी असेल का ना तिथे सुद्धा तुम्ही चिकन मेचची जाळी मारू शकता, कारण तिथे क्रॅक येतात बरेचसे. आपण ठिकाणी बघतो भिंत आणि कॉलम यांच्या बऱ्याच ठिकाणी क्रॅक येतात, त्यामुळे तुम्हाला मध्ये चिकन मेचची जाळी तुम्ही मारू शकता. सिंपल गोष्टी आहेत, सिंपल गोष्टी जरी तुम्ही फॉलो केल्या ना तरी तुमचं प्लास्टर आहे त्याला क्रॅक कधी जाणार नाही. आणि त्यानंतर सर्वात महत्वाची जी गोष्ट म्हणजे प्लास्टर झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कंटिन्यू 3 टाइम पाणी मारणं गरजेचं आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ 3 टाइम त्या प्लास्टरला पाणी मारणं गरजेचं आहे. किती दिवस? 8 ते 10 दिवस कंटिन्यू तुम्हाला पाणी मारणं गरजेचं आहे. एक दिवस सुद्धा वायपट घालू नका. एवढ्या गोष्टी तुम्ही सिंपल फॉलो केले ना तर तुमचं प्लास्टरला कधीही क्रॅक जाणार नाही. या गोष्टी फक्त तुम्ही फॉलो करा, प्लास्टरला कधीही क्रॅक जाणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.